ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे सत्यशिवाय सोमय विद्या मंदिर साखरवाडीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर कोणता पट्टा आहे? त्याच्यानंतर बहिर्ग्रह कोणते सगळ्यात जवळचा ग्रह कोणता? सगळ्यात लांबचा बर. आणि सर्वात मोठा ग्रह कोणता? खगोल कशाला म्हणतात? ते घेतील दोन. तुम्ही जा ना कोणातरी जवळ, म्हणजे व्यवस्थित. निरीक्षण करताना आलं पाहिजे. ते निरीक्षण करताना आलं पाहिजे. निरीक्षण हे फोटोवरती घेतलं.
भोसले मॅडम तिथं पुढे उभे राहतात. सोमय विद्या मंदिर साखरवाडीच्या सुसज्ज ग्रंथालयामध्ये आपले स्वागत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीची आवड निर्माण व्हावी यासाठी आमच्या ग्रंथालयाची स्थापना झालेली आहे. आज मितीला आमची ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या 2000 इतकी आहे. 10,000 पर्यंत जाण्याची आमची इच्छा आहे. तो प्रगतीचा टप्पा पार करण्याची आमची इच्छा आहे. मुलांना इथे पुस्तकं वाचण्यासाठी दिले जातात, त्याचबरोबर घरीही वाचण्यासाठी दिले जातात आणि त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये विशेष करून वाचनाचा छंद जडण्यासाठी, वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी याचा भरपूर उपयोग होताना दिसतो. 4 जो कम्प्युटर ठेवला याचा उपयोग काय करता तुम्ही? याचा उपयोग म्हणजे आपण जे पुस्तकं शाळेमध्ये आलेली हा. आहेत ती सर्व पुस्तकं याच्यामध्ये नोंदवलेली आहेत आणि आपल्याला कुठलंही पुस्तक जे लागते त्याच्यानुसार आपण ह्याच्यात नंबर पाहून मुलांना ते त्वरित देऊ शकतो अभ्यासक्रमात जे काही संदर्भ म्हणून वापरण्यासाठी. आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना ते जी पुस्तकं देणार आहे ते सगळं त्याच्यामध्ये असल्यामुळं ऐन वेळेस आपल्याला नोंद फायदेशीर ठरते. कोणतं पुस्तक कुणाकडे आहे हे तुम्हाला म्हणजे हा. याच्यात नोंद असल्यामुळे कळतं.